पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर, आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. बर. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना. मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देत? सुतार सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार देणार दिल त्यो. पैसा काढणार मी सांगतो. गुरु इकडे कशाला आला? साहेबराव पैसे मागायला तर नाही ना. साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला. जायला मर्याचा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक ठाकदीस आहे. या 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 साहेबराव या या या. बोला काय आपली सेवा करू? तू काय आमची सेवा करणार बाबा? आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलो. आपल्या निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा, पण लोकशाहीचा रथ आहे. त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब? नामदेवा ह्याच्या नाव किती आकडा टाकलाय आपण? त्याचा लय आहे, पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये हे लय होत साहेब. माझ्याच्या निवडून जपायचं नाही. गोड्या केलं तर काळा बाजारात साखरेचा साठ पकडला होता. तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं, तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आणि मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं का? मग साहेबरावांनी 700चा आकडा टाकला होता, आम्हीच 500 रुपये केले. काय रे? मग काढ पैसे काढ. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे, पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बदल नाही, नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. हा चला रे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आईला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं? आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला मुंबळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत घाईत म्हाताऱ्याला नाणं म्हणतात त्या. आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका, लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. आवडतं. जय बजरंग बली, जय बजरंग बली. मारुती राया पावरे बाबा. तू काय बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला? काय तुझी बायको बाळंत व्हायला घातली का? नाही बुवा त्यातलं काय नाही. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. मला काय माहित नाही. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा कशाला आपण नाही अहो माझ्या बायकोनेच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा? चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला असला. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडता. मी साहेब एवढंच नव्ह तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे. माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची? तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. ऐकत नाही. बघले का आता चुलीपासून येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली, पोचली कुठे? घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पसरणार गुन्हा आहे, लक्षात ठेवा.